मी इंग्लिश मध्ये कधी बोलणार नव्हतो लोकांना. काय नाही बोलले बस आता का बोकड्याचा मान क्या होगा? हिंदी वाले प्रश्न आहे. आता हे जर हाच प्रश्न पोलीस म्हटले विचारला, याचे सरळ रूप लिहा किंवा जाऊ प्रश्नचिन्ह. आता याच्यामध्ये मायबो होण्याची दाट शक्यता नाही सर. नाही लक्ष दे. मुकत माझ्या तुम्ही 5 त्रिकोण 16 काहीच्या डोक्यामध्ये सुपीक डोक्यात नापीक विचार येते. थांब रे, कंट्रोल कर द्या. जर अडी असं असलं तर भैताळ काय केलं असतं तुला? जेव्हा स्पष्ट चिन्ह दिसते तेव्हा या लोंबड्यांचा गुणाकार आणि हे लोंबडे तिच्यातून मायनस होईल बिकॉज. पण इथं चिन्ह दिसत ते म्हणजे प्लसच असेल. 5 त्रिक 15 15 ने किती होणार आहे? 16/3. चिन्ह कोणतं आहे? भागाकाराचं चिन्ह आहे 9 1 9 11 11/9 कशाच्या? रिलॅक्स. आता गीतांजली एक्सप्रेस आहे. याला सोबत छेद आपल्याला. आता याला सोबताना इकडे सांगितलं कसं होणार आहे ते? 5 1 आणि 5 मधून 1 गेला 4 आणि 4/5 म्हणजे याचं फ्रॅक्शन व्हॅल्यू येणार आहे. पहिले याला जसं दिलं 10 + 3 किती? आता हा जो 4/5 हा इथं लिहायचा आहे, पण लिहिताना असा लिहू क्रॉस मध्ये स्लॅश करून. कारण जर तुला असं लिहिलं जर तुला असं लिहिलं तर बिंदू पाठले होती त्याच्यानंतर पट्टे लक्ष देतात. या भैताळानं येडे भाग जातो का? मग हा वरती तरफडी आता हा कसा जाईल? बरोबर. हे मला माहिती म्हणून गेली लिहितो मराठीमध्ये गुणाकार वरती तरफडला. बरोबर. ही ब्रॅकेट कंप्लीट करू आपण रिलॅक्स मध्ये. आता काही जण म्हणतील सर मग आपण इकडचा नळा दाखतोय, मी इकडे काही फरक पडून तुला इकडे सोडवलं तरी चालते बरं. मी इकडे काही फरक नाही पडणार आहे. आपण पाय 16/3 जसेच तसे हा भाऊ भागाकार आहे. काय होईल? गुणाकार. हाय मच्छरावरती गुणिला 1/4 जमलं की का पंगत मध्ये? ओके. भागाकाराचा गुणाकार केला, समोरचे जमले बदलले. ओके. आता पाय ब्रॅकेट मध्ये हा जर वरती तरफडला तर हा 3ला 5 मध्ये जाणार. 10 प्लस काही काही कॅन्कॅन करते म्हणून हा 5 असा लिहितो मी स्टेप वाढवतो पण समजली पाहिजे. तर हा वरती तरफडला तर गुणाकार केला की मी डायरेक्ट 15 लिहिले असतं, पण काय केले मग ते उलटे होते. बरोबर. आता लक्ष दे सर, हा वरती तरफडला हे तुम्ही 15 याचे काही किडण्या जाऊ शकता का? जर गुणाकारामध्ये अंश आणि छेदामध्ये तिरपा भाग गेला तर उडून टाकायचा. तो ब्रॅकेट करून घ्या, तो ब्रॅकेट करून घ्या तर अजून सोबत जाणार आहे. नाहीतर ठीक आहे याला कसं होते? 3 त्रिक 9 4 1 4 16 आणि 11 4 4 असं लिहिलं ते यानं कोणाला भाग जात नाही. म्हणजे जिथं भाग जात नाही तेव्हा या भैताळांचा समोरासमोरचा गुणाकार होईल. 4 त्रिक 12 1 12 जसेच तसे. हा भाऊ जसाचा कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह असते? म्हणजे इथं गुणाकार येणार आहे. आता हे भाऊ आले बरोबर. आता जर कधी आपण याला ब्रॅकेट मध्ये घेऊ 10 + 13 15/4 दशेच्या सर याचा नळा दाबा पाया समान आहे का? म्हणजे इथं पायाचं समान. जर तुम्ही असं म्हटलं 10 × 40 40 आणि 15 55 फ्रॅक्शन व्हॅल्यू जशी इथं दिली होती 5 3 15 आणि 16 ऑलरेडी प्लसचं चिन्ह आहे, कालच नाही. किती होणार आहे? 55/4. इथं लक्ष द्या. हे 12/11 दशेच्या तसे चिन्ह आहे गुणाकाराचं. 10 × 40 आणि 15 किती होणार आहे? 55 छेद किती आहे? 4. ओके. 4 1 4 4 3. आता भाग जातो का? जातो. 4 1 4 त्रिक 11 1 11 5 त्रिक 15. ओके. कार्यक्रम आहे का बघूया? यस सर. लक्ष दे. हा प्रश्न मी न बनवला नाहीये आणि एखादे म्हणजे ऑलरेडी जुने प्रश्न घेणे हे चॅलेंज असते. तुला का पुढे तरफडता ते कोण करतो रे?
बघ्या समजी ना 5 त्रिक 15 आणि 16/3 चिन्ह आहे भागाकाराचं 9 1 9 2 11/9 चिन्ह आहे गुणाकाराचं 1/4 दशाचा. आता या लोंबड्याला फक्त खालच्याला क्लिअर करायचा आहे. इथं 5 1 5 5 म्हणून 1 गेला 6 दशाचा म्हणजे 4/5 येणार आहे. हा 4/5 कुठे तरफडला छेदात. मग या भाऊने येले भाग जातो का नाही. हा वरती तरफडला तर काय होणार आहे बरोबर. मग हा वरती तरफडला तर गुणाकार झाला की ओके. 5 त्रिक किती झाले 15 4 दशाचा हा भाऊ दशाचा. आता इकडे कळला का नाही इथं भागाकार होता तर भागाकाराचं काय झालं हे थांबले बदलले की 3 त्रिक 4 चौक 4 चौक 16. आता खाली 11 राहिले. या 11 जर वरच्याला भाग केला असता तर गेला असता पण जातो का नाही. 4 त्रिक 12 11 दशेच्या कंसाच्या बाहेर काय नसते गुणाकार असते. काय असतो गुणाकार असतो. इथं घेतला गुणाकार. आता या भैताळाचा नळला दाब नाही खालच्या संख्येने याचा गुणाकार 10 4 10 हो 40 में से 15 ऐड किया जाए तो कितना हो जाएगा 55/4 दशेच्या चिन्ह आणि गुणाकाराचं घेतलं 11 5 आता 4 1 4 4 त्रिक 5 त्रिक 15